नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तुम्ही बघितल्याच पहिल्याच्या ब्लॉग मध्ये की आमचा कार्यक्रम खतम होऊन आम्ही आमचा आलत्या घरी आणि वहिनीनं डब्बा आम्हाला करून दिला. रात्री येऊन आम्ही 10:30 पर्यंत घरी पोहोचल्या. आम्ही सगळ्यांनी मिळून ते जेवण खाल्लं. दुसऱ्या दिवशी मग टकाटकवर व्हिडिओ टाकले, अपलोड केले टकाटकवर. पण टकाटक थोडं आम्हाला आवडलं नव्हतं. जसं स्नॅक व्हिडिओ आणि टिकटॉक होतं तसं टकाटकला आम्हाला थोडं काय आवडलं नव्हतं. तर असंच करता करता मग मी काय केलं, थोडं दुर्लक्ष केलं टकाटकवर आणि त्या ग्रुपवर. आणि मी याच्यामध्ये गेले यूट्यूबकडे गेले. तर मी तिथं राहत होते त्या साईडला म्हणतानी घर मालकींचं माझं भांडण झालं. का की ते काय केलं, जसं हे काय म्हणतात लॉकडाऊन लागलं होतं. लॉकडाऊनच्या वेळेस तिनं काय केली, पावसाळा लागला तर असं एक छपराचं घर होतं सगळं असं. आणि उंदर कॉक्रोच हे सगळे होते त्याच्यामध्ये. तर छपराचं घर होतं. ती दुपारच्या वेळेस काय झालं, ते आले घरमालक आणि घर मालकीन आले. 2-4 माणसं आले घेऊन आणि ते आम्ही झोपल्या असं टीव्ही बघत, मी आणि मुलं आले आणि मला बोलले की भाभी थोडासा काम आहे. मला वाटलं घर दाखवत असन, असं नाही का, घर दाखवत असन असं वाटलं मला. तर मी म्हणलं हा जाऊ भैया. तर आले न बद असं लाकडानं असे केले. ते बद खाली पडलं. जेवण गॅसवर तसंच, पाणी प्यायचं तसंच, सामाईन पसारा तसेच, कपडे वाळू घातले घरामध्ये तसंच. बद ते येऊन त्या ह्याच्यामध्ये असे फळ्या होत्या. फळ्यामध्ये एवढं सामाईन होतं जे भाडोत्री होते त्या लोकांनी बाटला हे ते खिलोणे वगैरे आणि उंदर मेलेले छोटे छोटे उंदर हे सगळं त्याच्यावर होतं. जसं ते खाली पडलं ते सगळं त्या घरामध्ये पडलं. सगळ्या जेवणामध्ये, पाण्याच्या पिण्यामध्ये, सगळं याच्यामध्ये पडलं असं. मग मला एवढा कंटाळा आला. मग मी ते काय केलं, जे दादा मला म्हणायचे की ताई व्हिडिओ पाठव, हे पाठव, जे आपले फोटो केले, मी थोडंसं इकडे थोडं दुर्लक्ष केलं मी आणि थोडं घराकडं फोकस केलं. तर मग घर मालकीचं माझं भांडण झालं. भाभी यायचा कैसा, हा असं नाही चालणार ना, तुम्ही डायरेक्टच येणार. भाडोत्री असलं तर काय झालं, तुम्ही डायरेक्टच घरात येणार आणि हे सगळं पाळलं. सगळं सांगा, पहिले विचारायचं, टायमिंग द्यायची आम्हाला. हा दुपारचं जेवण मी कधी बनणार, लेकर काय देऊ खायला, हे काहीच विचार नाही केले त्या लोकांनी. डायरेक्ट येऊन धड पाळले. मग आता काय करायचं, ते पाळड्या निघून गेले आणि ते पसरा तसाच. हा एक तर नवरा नको, घरी काहीच नको, 2 लेकरं. मी हे कोण उचलणार आता भैया. तर ते बोलले हा मी आऊंगा. आला 2 घंट्याच्या बाद 2 माणसं घेऊन. तेवढं त्याला साफ करायला मला 8 वाजले सगळं. हा घर आपलं स्वतःचं राहणं लई गरजेचं असते माहितीये काय. ह्या युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर मी पहिल्यापासून यासाठीच मी मेहनत करत आहे की पुढे जायला, असं की आपलं स्वतःचं घर आपण घेतलं पाहिजे. लोकांच्या घरामध्ये आपण कशाला राहायचं. पण मजबुरी माणसाची अशी असते ना की सगळे दुःख सहन करू शकता आपण. जे भाडोत्री आहे ते ही फिलिंग फक्त भाडोत्रीलाच कळणार की भाडोत्री राहणं खूप कठीण आहे, ते पण मुंबई शहरामध्ये. तर मग हे तेवढं ते साफ केलं, ते लोक तसे टाकून गेले. मला खूप रडायला आलं की म्हणलं की आता हे एवढं कोण उचलणार. फळ्या होत्या, आणखीन ते लाकडाच्या फळ्या होत्या, ते सगळं पडलं, गॅसवर पडलं, असं कपडे धुतलेले पडलं सगळं. पण त्या लोकांना असं नाही वाटलं की थोडंसं आपण विचारू, हे करू ते करू. तर थोडंसं दुर्लक्ष मी म्हणतानी जसं ते कार्यक्रम संपल्याच्याबद्दल दुर्लक्ष मी केले आणि थोडंसं माझ्या घरामध्ये मी लक्ष दिले आणि यूट्यूबकडे थोडंसं लांब झाले ह्या भांडणामुळं. आणि टकाटकवर बी जे व्हिडिओ टाकत होते त्याच्यापासून मी थोडेसे दूर गेले. पण तरी मी 1 महिनाभर व्हिडिओ काय टाकला नव्हता यासाठी. आणखीन पुढे काय झालं मी तुम्हाला सांगते. हे व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला की नेमकं पुढे नेमकं काय झालं काय नाही. आणखीन घरमालकीने मला काय बोलली काय नाही. असं करायची गोष्ट नव्हती घरमालकींची, पण भाडोत्री आहे म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी सहन करावं लागते. तर चला इथंच मी थांबते. पुढच्या भागामध्ये सांगते नेमकं आणखीन काय झालं ते. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक करा की तुमच्या सपोर्टमुळेच मला एक सुंदर घर भेटन तुमच्या आशीर्वादानं. यासाठीच मी यूट्यूबवर आले. ते माझं काही स्वप्न आहे की मरण्याच्या आधी मी माझ्या लेकरांसाठी काहीतरी करून जाईन. तर तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे.
तर तुम्ही मला सपोर्ट करा. तर चला बाय, काळजी घ्या.